हरि ओम. अनादिपूर्वो लक्ष्मी सुविरोर्षिराङ्गतः जननो जन्मजन्मादिर्भीमो भीमपराक्रमः. श्री विष्णू सहस्रनाम श्लोक क्रमांक 114 आणि नाम आहे 941. अनादि ही ज्याचा आधी कोणी नाही असा आद्य सर्वांच्या आधी मूळचा अरूप अव्यक्त नित्य शाश्वत नमे विदु सुरगणाः प्रभवं न महर्षयः अमादिरी देवानां महर्षीणां च सर्वशः यो मामजमं मनादिं च वेत्ति लोकमेश्वरम् असमूढस्य मर्त्येषु सर्व पापैः प्रमुच्यते. गीता 10:2 आणि 3. मी सर्व देवतांचे आणि महर्षींचे आधी कारण आहे. मोठमोठ्या देवता आणि महर्षी सुद्धा श्रीकृष्णांना जाणू शकले नाहीत, कारण श्रीकृष्ण हे स्वयं परमेश्वर आहे. त्यांच्याहून श्रेष्ठ कोणी नाही आणि ते सर्व कारणांचे कारण आहेत. ते पुरुषोत्तम भगवान आहेत. हेच परम सत्य आहे. ते अजन्म आहेत. बद्ध जीवात्मे देहांतर करीत असतात, परंतु भगवंताचा चिन्मय देह कधीच बदलत नाही. भगवंत सर्व विश्वाचे लोकांचे स्वामी आहेत, हे मनुष्याने जाणले पाहिजे. भगवंत सृष्टीच्या पूर्वी अस्तित्वात होते आणि ते आपल्या सृष्टीहून भिन्न आहेत. सर्व देवतांची निर्मिती या भौतिक जगतात झालेली आहे, परंतु भगवान श्रीकृष्ण अजन्मा आहेत. म्हणून ब्रह्मदेव आणि शंकर इत्यादी सारख्या मोठ्या देवतांहूनही ते भिन्न आहेत. ब्रह्मदेव शिव सर्व देवतांची त्यांनीच निर्मिती केलेली असल्यामुळे ते सर्व लोकांचे महेश्वर आहेत. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् जतति सिद्धये. गीता 7:3. श्रेष्ठ पुरुषोत्तम भगवानांना अस्तित्वातील प्रत्येक वस्तूचा स्वामी आणि अजन्मा म्हणून जाणतो. ते आध्यात्मिक साक्षात्कारी यशस्वी मनुष्याला श्रीकृष्णाच्या परमस्थितीचे ज्ञान होते, तेव्हा तो सर्व पापांपासून पूर्णपणे मुक्त होतो. जन्माद्यस्य यतोन्वयादितरत चार्थ्यष्ट विघ्नेश्वराट. भागवत मंगलाचरण. अशा अनादी श्री विष्णूंना साष्टांग प्रणिपात. 942. भूर्भुव पृथ्वीचा आधार. गायत्री मंत्राची सुरुवात. भू म्हणजे पृथ्वी, भूमी. भूर्भ म्हणजे पृथ्वीच्या वरचा लोक, अर्थातच भूवर लोक आणि स्वर्गलोक या सर्वांचा आधार. ज्या विराट पुरुषाच्या नाभी कमलावरती 7 व कमरेखाली 7 लोकांची कल्पना केली आहे, त्या सर्वांचा शाश्वत आधार होय. तो 14 भुवनाधिपती परमात्मा आहे, कारण तो आधी अनंत शाश्वत निरंतर चैतन्य आहे. त्याच्यापासून हे विश्व निर्माण होते, नटते व संकोच पावते. अशा भूर्भुव श्री विष्णूंची चिरंतन सेवा करू. 943. लक्ष्मी ही शोभा संपन्न समृद्ध मनोहर. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. हे देवी, सर्व भूतमात्रात तू लक्ष्मी रूपात राहतेस. तुला पुन्हा पुन्हा नमस्कार करते. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविंद, प्रभाते कर दर्शनम. समुद्रवसने देवी, पर्वतस्तन मंडलम, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, पादस्पर्शम क्षमस्व मे. करदर्शन तुझ्या विना चराचर उदास भासते. तुला प्राप्त करण्यासाठी भगवंताच्या आज्ञेनुसार देवदानवानी ऐक्य करून समुद्र मंथन केले, पण तू मात्र श्री विष्णूंना वंदन करून त्यांना वरमाला घातलीस. तू समुद्रकन्या, तर भगवंत समुद्रपती झाले. त्यांच्या वक्षस्थळावर तू सदैव विराजमान असते. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं, मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनै, योगिभिर्ध्यानगम्यं, वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. परमात्मा श्री विष्णूंच्या पदकमलाशी तू विराजमान असतेस, तेव्हा अतिशय सुंदर दिसतेस. तुम्ही उभयता लक्ष्मीनारायण फार शोभा संपन्न समृद्ध दिसता. ओम महालक्ष्मीचे विद्मय विष्णू पत्नींचे धीमय तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. श्री विष्णूंच्या अंतरंगा शक्ती श्री लक्ष्मीला प्रणाम करते. 944.
सुविरह शुभगती असलेला पवित्र मार्ग, सुवीरम स्वपत्यम प्रशस्तम रिंगणात न दाहा, उत्तम वीरभाव संपन्न, उत्तम पुत्र पौत्र युक्त, प्रशंसनीय धनबुद्धी आम्हाला द्यावी. जन्मानुसार प्राप्त झालेल्या योनीप्रमाणे कर्तव्य कर्म केल्याने मृत्यूनंतर उत्तम गती प्राप्त होते. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे मयीम, तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः. गीता 2:37. हे कौंतेया, क्षत्रिय धर्मानुसार तू युद्ध भूमीवर मारला गेलास तर तुला स्वर्ग वीरगती मिळेल किंवा विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य उपभोगशील. असे श्री विष्णू सुविरहची महती गातात. त्यांना माझा 1945. रुचिरांगदः कल्याणरूप बाजूबंद धारण करणारा, वसुदेव देवकीच्या कारागृहात प्रकट झालेले भगवंताचे शंख चक्र गदा पद्मधारी चतुर्भुज अगणित लावण्य पाहून ते दोघे विस्मयचकित झाले. तेव्हा भगवंत म्हणाले, मी तुमच्या पुण्याईने तुमचा पुत्र म्हणून आलो आहे. रातोरात तुम्ही मला आत्ता नंदालयात घेऊन चला असे म्हणून प्राकृत शिशुरूपात आले. तेव्हा कारागृहाच्या शृंखला, वसुदेवाच्या हातापायाच्या बेड्या आपोआप तुटून पडल्या व ते शिशूला घेऊन कृष्णाष्टमीच्या काळोख्या रात्री यमुना नदी पार करून नंदालयात यशोदेजवळ जाऊन आधी मायेला घेऊन कारागृहात आले व परत दोघांना आपोआप कारागृहात बेड्या पडल्या. आधी मायेने त्या करून सर्वांची झोप ओढवली. असे अद्भुत कल्याण रूप कार्य रुचिरांगद श्री विष्णूच करू शकतात. आपण म्हणतो ना, मनगटात जोर हवा. दुसऱ्यांचे भले करण्यासाठी बाहू फुरफुरले पाहिजेत. अशा रुचिरांगद श्री विष्णूंना त्रिवार वंदन करते. 946. जननः प्राणी मात्रांना उत्पन्न करणारा, प्रजोत्पादन करणारा. जन्मादस्य यतोऽन्वयादितरत चार्थश्च विज्ञेश्वराट, तेने ब्रह्महृदाय आदि कवये मुह्यन्ति यत्सूर्ययः. भागवत मंगलाचरण. या विश्वाचा जन्म परमात्म्यापासून होतो. हे विश्व त्याच्याच आधारावर चालते आणि त्याच्यातच नाहीसे होते. सर्व पदार्थातील त्याच्या अस्तित्वावरून अन्वय तो विश्वाचे उपादान कारण आहे हे सिद्ध होते. तर या सर्वांहून तो वेगळा म्हणजे व्यतिरेक असल्यामुळेच तोच निमित्त कारण आहे याचा निश्चय होतो. कारण तो सर्व काही जाणणारा व स्वयंप्रकाश आहे. त्याने ज्ञानी ऋषींना सृष्टी निर्मात्या विद्यात्याला अनाकलनीय वेद केवळ संकल्पाने दिले. अमी सर्वस्य जगतो माता धाता पितामह. गीता 9:17. अम सर्वस्य प्रभो मत्तः सर्वं प्रवर्तते. गीता 10:18. पश्चिमे पार्थ रूपाणी शतशोथ सहस्रशः. गीता 11:5. जीवभूता महाबाहो येदम धार्यते जगत. गीता 7:5. अशा जनन श्री विष्णूंना त्रिवार वंदन करते. 947. जन्म जन्मादी ही सर्व जीवांच्या उत्पत्तीचे मूळ कारण आद्या अनादि माध्यम पुरुषोत्तमोत्तम श्रीकृष्णचंद्रम निजभक्त वत्सलम गर्ग संहिता गोलोकखंडम त्वं ब्रह्म परमं साक्षात् आद्य अनंतमपावृतम सर्वेषामपि भावानां त्राणस्तित्योद्भवः. भागवत 11:16-1. उद्धव म्हणाला, भगवान, आपण स्वतः परब्रह्म आहात. आपल्याला आधी नाही की अंत नाही. आपण मायेचे आवरण नसलेले अद्वितीय तत्व आहात. सर्व पदार्थांची उत्पत्ती, स्थिती, रक्षण आणि प्रलय यांना कारणीभूत आपणच आहात. आपण अक्षर, अव्यक्त, अव्यय, शाश्वत, निरंतर, निर्गुण आहात. अमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः अमादिश्य मध्यंच भूतानामंती एवच. गीता 10:20. अनादित्वात निर्गुणत्वात परमात्माव्यवयः. गीता 13:31. अशा जन्मजन्मादी श्री विष्णूंना जाणून घेऊ. 948. भीम भयप्रद, अक्राळ, विक्राळ, बलाढ्य, भयानक, 5 पांडवांपैकी एक. भीम नावात दहशतच आहे.
महाभारत युद्धामध्ये कौरव सेनापती भीष्माचार्य तर पांडवांचे सेनापती भीम होते. दुर्योधन आणि भीम गदा युद्धात तुल्यबळ होते. दुर्योधनाला भीमाचेच भय वाटे. भयंकर कर्म करणाऱ्या भीमाने भीमकर्मा रुकोदर पौंड्र नावाचा शंख वाजवला. भीमाने जरासंधाला गदायुद्धात लोळविले होते. अत्यंत पराक्रमी बहादूर म्हटले की भीमरूप आठवते. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. मारुती स्तोत्र 1. भीमरूपी मारुती हा रुद्रावतार आहे. लंकेत त्याने आपल्या पराक्रमाने सर्वांना जेरीस आणले होते. अशा श्री विष्णूंच्या भीमरूपाला शरण जाऊ. 949 भीम पराक्रम हो. भयोत्पादक पराक्रम करणारा एक एक व्यक्तिमत्व एखाद्या गुणविशेषाने खुलते. जसे मर्यादा पुरुषोत्तम राम, उदार कर्ण, श्रेष्ठ धनुर्धर अर्जुन, धर्मपरायण युधिष्ठिर, पूर्ण पुरुषोत्तम श्रीकृष्ण, तसा महापराक्रमी भीम असे ओळखले जातात. भीम आणि कर्ण यांच्यात घनघोर युद्ध झाले. दोघेही महापराक्रमी होते. भीमाला लहानपणापासून दुर्योधन दुःशासन खूप त्रास देत, पण तो सर्वांना पुरून उरे. भीमाला मारण्यासाठी अनेक कारस्थाने रचली गेली. धृतराष्ट्राच्या 7 पुत्रांसमवेत घनघोर युद्ध झाले. अज्ञातवासाच्या वेळी भीमाचे हिडिंबा राक्षसनेशी लग्न झाले. त्यांचा मुलगा घटोत्कचही पराक्रमी होता. भीमाचे आपल्या भावंडांवरती निरातिशय प्रेम होते. अशा भीम पराक्रम श्री विष्णूंना वंदन करते. अशा प्रकारे श्लोक क्रमांक 114 आणि नामे 949 संपन्न झाली. हरि ओम.